एकदा हा झणझणीत असा राजमा मसाला घरच्या घरी बनवून तर पहा. घरातील सगळेच अगदी आवडीने खातील आणि हॉटेलचा राजमा मसाला खायचे विसरून जातील. एवढा चमचमीत हा राजमा मसाला बनून तयार होतो. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो राजमा रात्रभर चांगले भिजवून घेतले. तुम्ही इथे बघू शकता राजमा चांगले भिजले गेले आहेत. एक राजमा मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवते. तर पहा किती छान असे राजमा भिजले गेले. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे राजमा घालून घेऊया. वरून 3 ग्लास इतकं पाणी घालून घेऊ. राजमा बुडून राजमाच्या वरती इतपत पाणी राहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेऊ. राजमा चांगले शिजण्यासाठी 1 शिट्टी हाय फ्लेमवरती आणि 4 ते 5 शिट्ट्या लो फ्लेमवरती द्यायच्या, जेणेकरून राजमा चांगला शिजला जातो. राजमा इकडे शिजत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ. वाटण बनवण्यासाठी मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे, 2 ते 3 आल्याचे छोटे छोटे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, 2 टमाटर, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 3 चमचे खिसलेलं खोबरं घेतलं आहे. आता याचं वाटण तयार करून घेऊ. पाणी न घालता याचं सगळं वाटण तयार करून घेऊया. तर पहा मी इथे पाणी न घालता वाटण चांगलं असं तयार करून घेतलं आहे. कुकरलाही इकडे 6 शिट्ट्या झाल्या आहेत. मी पूर्ण कुकरची हवा निघून दिली आहे. आता कुकर खोलून घेऊ. तर पहा राजमाही इथे चांगले असे शिजले गेले आहेत. मी हाताने एक राजमा तुम्हाला तोडूनही दाखवते. पहा किती छान असे राजमा शिजले गेले आहेत. आता लगेच फोडणीची तयारी करू. गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊन देऊ. तेल इथे गरम झालं आहे. आता याच्यामध्ये 2 तेजपत्ता घालूया. 1 बारीक चिरलेला कांदा घालू. वरून 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. आता कांदा सोनेरी रंगावरती चांगला असा परतवून घेऊया. कांदा इथे मी चांगला असा भाजून घेतला. आता याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण घालून घेऊ. आपण इथे कच्चं वाटण वापरलं आहे, म्हणून वाटण चांगलं असं भाजून घ्यायचं. आता काही मसाले घालून घेऊ. त्यासाठी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालून घेतला. आता पुन्हा सगळं चांगलं एकदा मिक्स करून घेऊ. वरून थोडंसं पाणी घालून घेऊ. मी इथे मिक्सरच्या भांड्यामधलंच थोडंसं पाणी घातलं. आता वाटण चांगलं असं भाजून घेऊया. झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं वाटण चांगलं भाजून घेऊ. वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे. गॅस इथे मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे. तर पहा इथे 3 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता वाटणाने चांगलं तेल सोडलेलं आहे. आता असंच झाकण न ठेवता 2 ते 3 मिनटं वाटण पुन्हा भाजून घेऊ. तर इथे मी वाटण चांगलं असं भाजून घेतलं. आता याच्यामध्ये हे शिजवून घेतलेले राजमा घालून घेऊ. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागते. सगळे राजमा मी इथे घालून घेतले. सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आपण राजमा शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच इथे मीठ घालायचं आहे. आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनटं हा राजमा चांगला असा शिजून देऊ, जेणेकरून मसाला चांगला राजमाच्या आतपर्यंत जाईल.
तर पहा इथे 7 ते 8 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता किती झणझणीत आणि तर्रीदार राजमा मसाला बनून तयार झाला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ. जेवढा दिसायला हा राजमा चमचमीत दिसत आहे तितका चवीलाही छान लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.